गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज संडे आणि संडे स्पेशल माझ्या घरी काय होणार आहे मी तुम्हाला दाखवते। पावसाळ्यात तुम्हाला काय जास्त आवडते? मुठे मुठे मुठे। मुठ्यांसाठी मसाला करते। मसाल्यामध्ये मी काय घेतलंय, कोथिंबीर, लसूण, अद्रक, खोबरं, मिरची। मला मच्छीमध्ये जर मसाला बनवायचा असेल ना तर मी ओलं नारळच वापरते, सुकं खोबरं घेत नाही, मला ते आवडत नाही। मला ओला नारळाचाच मसाला आवडतो। असा छान मसाला बनवून झाल्यावर मी माझ्या मामीला मुठेचे फांगडे मोडायला बोलवलं आणि मामीने पापड तळाच्या चिमट्यानी आणि काही मुठे हातानीच असे त्यांचे फांगडे मोडून घेतले। इतना बड़ा रिस्क हम ले नहीं सकते, इसलिए डॉन को बुलाया है। मामी इज द रॉक, सुपरमैन। मामी रॉक, मी शॉक। बाबा किती गाडी आहे, गाडी आहे का गाडी आहे? बाबा गाड्याला बघ, एक मोठ्या चटकून मामीच्या मांडीवर आलेला साडीवर, तरी तिने तोडला, बरोबर त्याला पकडला। घाबरली नाही, मी फेकली असती साडी। वरती निघाल बाहेर, येतील बाहेर ना, मगाशी आले असते सगळे बाहेर। मामी खेकडे पण मोडू शकते ना तू? खेकडे नाही, सेमच। पकडला का माझा बोट? रक्त काढला नाही, नशीब पकडलं असं जोरात ना, तरी दाखवते पकडलंय। काय करू, दुसरा पण होता ना। नीटा मामी सांभाळून, मोठ्याने माझा बोट पकडला ना, तोडलेला असताना पण त्याला एवढा जीव। मोडलाय तर मामीचा पाड होता ना, तो बोट पकडलाय, तिने फेकून द्यायचं तर दाखवते। ताई बघा बघा मला पकडलंय। नाही असा मोठ्याने म्हणजे त्याला तोडला तरी पण त्यांनी मला बोट नाही सोडला। खाल्लं पण मुठे तोडायला घेतल्यात ना खाली, म्हणून बारगवी अशी वर चढली। मुठे मोडून झालेले आहेत आणि आता झणझणीत मुठे तयार करणार आहे, ते काम माझे। छान स्वच्छ धुवून घेतलेल्या मुठ्यांसाठी मी एक बाउल घेतलं आणि बाउलमध्ये तयार केलेला मसाला पण तोही अर्धा घेतलाय, अर्धा बाजूला काढलाय आणि त्याच्यामध्ये मी 4 चम्मच बेसन घेतलाय आणि फक्त 3 चम्मच तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ भाजलेलं नव्हतं, साधं तांदळाचं पीठ होतं, तेच घेतलंय आणि आपला घरातला घरगुती मसाला तोही मी 1.5 चम्मच घेतलाय। तुम्ही हवं तर कमी घेऊ शकता आणि मी त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ आणि शेवटी मी त्यामध्ये गरम मसाला घेतला। गरम मसाला घेतल्यावर एक वेगळीच टेस्ट येणार आहे मुठ्यांमध्ये भरणाऱ्या पिठाला आणि मस्त मी त्यांना मिक्स केलं, तुम्ही बघताय। आणि आजचा माझा संडे खरंच स्पेशल जाणार आहे कारण माझे मुठे खूप छान होणार आहेत। आणखी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती हवी असेल मुठ्यांच्या रेसिपीची तर मी सुरुवातीलाच एक व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यामध्ये मुठे स्वच्छ धुण्यापासून ते बनवण्यापर्यंतची रेसिपी मी डीपली दाखवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त माझा स्पायसी मसाला मी मुठ्यांमध्ये असा भरभरून भरलेला आहे, कारण हा जेव्हा आपला रस्सा तयार होतो, आपले मुठे तयार होतात, तेव्हा हाच मसाला भरलेला खायला एवढी मज्जा येणार असते। आणि भरलेल्या मुठ्यांना मी धाग्याने बांधून घेतलं आणि तुम्ही बघताय आता माझा
पातेला मी गॅसवर ठेवला आणि गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी तेल घातलं आणि तेल गरम झाल्यावर कढीपत्ता, टॅमॅटो, कांदा आणि चिंच आणि लसूण हे मी फोडणीसाठी घेतलंय. छान असं तेल गरम झाल्यावर मी कढीपत्ता फोडणीला घातलाय आणि लगेच त्याच्यामध्ये लसूण घातलाय आणि लसूण थोडासाच गरम झाल्यावर मी लगेच त्याच्यामध्ये कांदा घातलाय आणि कांदा मी मस्त थोडा मऊ शिजू देणार आहे तेलामध्ये. कांदा तेलावर असं मऊ झाला की लगेच त्याच्यावर छोटा कट केलेला टॅमॅटो घातला आणि तो मस्त परतून घेतला आणि टॅमॅटो तेलामध्ये मऊ झाला की त्याच्यावर तयार केलेला मसाला जो आपण साईडला काढून ठेवलेला होता तो मी घातला आणि मस्त त्याला तेलावर मी शिजू देणार आहे. आणि तेलामध्ये मसाला असा तेल सुटेपर्यंत छान असा शिजला की त्याच्यावर मी माझे घरातले मसाले ॲड केल्यात. लाल तिखट आणि हळद ॲड केली त्याच्यामध्ये आणि त्यासोबतच मी चिंच आणि चवीनुसार मीठ ॲड केलंय, तुम्ही बघू शकता. आणि हे छान परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये भरलेले मुठे मी एक एक करून सोडल्यात, मुठ्यांचे फांगडे सोडल्यात म्हणजेच पाय आणि ते मस्त मसाल्यामध्ये परतून घेतल्यात. आता परतीमधलं पाणी मी मुठ्यांमध्ये ओतलाय. पुन्हा मसाला ज्यामध्ये केलेला त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये पण पाणी ओतून मी तो भांडा असं धुवून मसाल्यासोबत पाणी मुठ्याच्या पाण्यामध्ये मुठ्याच्या फोडणीमध्ये ओतलाय आणि आता 10 ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजू देणार. तर किती छान आणि सोप्या पद्धतीत आम्ही मुठे बनवतो ते तुम्ही बघितलंच असेल. तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवलं, पण जर मुठे साफ कसे करायचे ते पण जर तुम्हाला बघायचं असेल म्हणजे स्टार्टिंग टू एंड, तर स्टार्टिंग टू एंड पर्यंत मुठे साफ करण्यापासून बनवण्याची म्हणजे अशी गावठी आपली पद्धत तुम्हाला बघायची असेल तर मी आधी स्टार्टिंगलाच म्हणजे काय तर म्हणजे गेल्या वर्षीच मी बनवलेली आहे, 11 महिन्याआधी तुम्ही बघू शकता. खूप छान व्हिडिओ आहे, ती डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मुठे भरायचे कसे तर लोड येतं ना, आता काय लोड घ्यायची गरज नाही, छान होतात. अतिशय साधी आणि सोपी सरळ पद्धत आहे. गाईज तर फायनली आपले मुठे रेडी झालेले आहेत, मला मी दाखवते. तर झाकण ओपन करताच मस्त सुगंध आलाय आणि तुम्ही बघू शकता माझे झणझणीत मुठे असे रेडी आहे. रस्सा कमी ठेवलाय म्हणजेच काय तर कालवण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आम्ही तर खाल्ले बाबा या सीझनमध्ये मुठे, तुम्ही पण खाल्लेत का या सीझनमध्ये मुठे? खाल्ले असणार तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा हा संडे आमचा छान गेलेला आहे. माझ्यासारखे तुमचे पण संडे छान छानच जाऊ दे. चला मग या मुठे खायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा. चला मग या मुठे खायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जसं छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय.